भारत हे हिंदू राष्ट्र आहे का? मग हा इतिहास कोण सांगणार? आज सगळीकडे एकच घोषणा ऐकू येते, भारत हा हिंदू राष्ट्र असावा. मग थांबा, एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न खूप अस्वस्थ करणारा आहे. आज 2025 मध्ये भारताची लोकसंख्या ही अंदाजे 146 कोटी आहे. असं सांगितलं जात तरी 79% हिंदू आहेत. मग उरलेले कोण? सुमारे 15% मुस्लिम, 2.5% ख्रिश्चन, 1.7% सिख, 0.7% बौद्ध आणि 0.4% जैन. म्हणजे जवळजवळ 20% भारत हा हिंदू नाही. मग प्रश्न असा आहे, जर भारत हे हिंदू राष्ट्र असेल तर या 20% लोकांचं स्थान हे कुठं आहे? आता खरी गोष्ट आहे का, या 79% हिंदूमध्ये सुमारे 16 ते 17% हे दलित आहेत. आजच्या लोकसंख्येनुसार 24 ते 25 कोटी दलित आहेत. आता पॉईंट नंबर 3, दलित आणि व्यवस्था. इतिहास सांगतो, दलितांना मंदिरात प्रवेश नव्हता, शिक्षण नाकारलं गेलं होतं, समान माणूस म्हणून वागणूक नव्हती. जर सामाजिक आणि धार्मिक व्यवस्थेनेच दलितांना समान मानलं नसेल तर त्यांना हिंदू म्हणून फक्त आकड्यात मोजायचं का? आता आपण इतिहासाकडे पाहूया. महात्मा गांधी यांची हत्या कोणाच्या विचारातून झाली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेत असताना कोणत्या समाज व्यवस्थेने त्यांना वर्गाबाहेर बसवलं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला धर्माच्या नावावर विरोध कुणी केला? महात्मा फुले यांना धमक्या आणि हल्ले कोणाकडनं झाले? राजश्री शाहू महाराज यांनी आरक्षण, शिक्षण, समता आणली, म्हणून त्यांच्या विरोधात हे कोण उभं राहिलं? व मित्रांनो, हे प्रश्न कोणत्याही धर्मावर नाही, हे प्रश्न धर्माच्या नावावर तयार झालेल्या वर्चस्ववादी मानसिकतेवर आहेत. भारत हा चालतो संविधानावर आणि संविधान हे सांगतं सगळे समान, कुठलाही धर्म श्रेष्ठ नाही, अस्पृश्यता हा गुन्हा आहे. मग प्रश्न हा असा आहे, देशात चालवायचा संविधानावर की हजारो वर्षाच्या अन्यायकारक परंपरेवर? मित्रांनो, जर भारत हे हिंदू राष्ट्र असेल तर सिख हे कुठं जातील, बौद्ध हे कुठं जातील, ख्रिश्चन हे कुठं जातील, मुस्लिम तर सोडूनच द्या, आणि सगळ्यात महत्वाचं दलित हे कुठं जातील? बुद्ध हा हिंदू राष्ट्राचा नाही, भारत हे संविधानिक राष्ट्र राहणार का? की बहुसंख्यांच्या घोषणेत जे उरलेत त्यांचा आवाज हा दाबला जाणार? आपला देश हा एका धर्माचा नाही, आपला देश हा सगळ्यांचा आहे. मित्रांनो, हा जर प्रश्न कोणाला अस्वस्थ वाटत असेल तर समजा प्रश्न हा बरोबर लागलाय.